नो, नो नीड रिकॉर्डिंग. ओके. तर हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं. तर ज्यावेळेस तुम्ही अ, या पद्धतीनं प्रॅक्टिस करसाल तर 100% तुम्हाला डिटेलिंग यायला लागेल. ओके. आता डिटेलिंगचा फायदा काय असतो ते सांगतो मी तुम्हाला. ओके. डिटेलिंग मध्ये काय होतं की एक सेकंड. ठीक आहे. ज्यावेळेस आपण डिटेलिंग करतो, आता डिटेलिंग हा शब्द तुम्हाला थोडासा अस्पृश्य वाटत असेल, परंतु डिटेलिंग म्हणजे सूक्ष्मरित्या काम करणे. याचा फायदा सांगतो. ज्यावेळेस मी माझी गाडी एखाद्या स्टुडिओ मध्ये टाकतो डिटेलिंग साठी, जसं की त्याला वॉशिंग आहे, कलरिंग आहे, रिमूव्हिंग डेंट आहे, शायनिंग आहे, कोटिंग आहे, हा याला म्हणतात डिटेलिंग. ओके. जेव्हा आपण डिटेलिंग साठी पाठवते तर इनडायरेक्टली काय होतं की ती गाडी एकदम तुम्हाला किती दाखवतो कसं होतं. ओके. दाखवतो. फायदे काय असतात ते सगळं कळायला पाहिजे. नाही. असं ते. ठीक आहे. तर डिटेलिंग मध्ये काय होतं की मायक्रोस्कोपिक लेवलला आपण पाहतो. ओके. त्यानं ते शायनिंग वाढवून देतं. सेम थिंग ज्यावेळेस आपण मायक्रोस्कोपिक लेवलला पाहणार त्यावेळेस सगळी शायनिंग वाढत राहणार. ओके. तर आता एकदम मायक्रोस्कोपिक जी लेवल असते ना ती समाधीमध्ये येत असते. येत आहे. भेटलंय, भेटलंय, भेटलंय. फायदा असतो डिटेलिंगचा. ओके. मी फक्त एक्झाम्पल दाखवते हा. हे बघ. ओके. काय होतं की ज्यावेळेस स्टुडिओवाला त्याला डिटेलिंग करतो, जसं कोटिंग, शायनिंग, रिमूव्हिंग डेंट. सोन्याचं कसं असतं बघा, सोनं एकदम चमकायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्या अशुद्धी काढावं लागतं, त्याला तपवावं लागतं खूप. राईट. तर भगवान बुद्ध काय म्हणतात, समाधीहम भिक्खवे भिक्खू यथा भूतम पजानाति. Because if you want to see the things as they really are, you need concentration. So how you can see the things as they really are? Direct. Okay. Direct. जसं की मी तुम्हाला आता दाखवलं की विथ युअर इमॅजिनरी माइंड, विथ युअर संज्ञा,
यू आर डेव्हलपिंग. तुमच्या स्मृतीनं, तुमच्या परसेप्शन प्लस स्मृतीनं तुम्ही काय करताय की मेमरी मध्ये स्टोअर्ड असलेला जो डाटा आहे तुम्ही तो वापर. ओके. राईट. आणि तुम्ही तो वापरून प्रॅक्टिस करता. ऍट फर्स्ट लेवलला ते बरोबर आहे, ठीक आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस मध्ये, ओके, खूप चांगलं सांगत आहे, लक्षात द्या. ज्या वेळेस तुम्ही समोर जाता तर विदाऊट समाधी तुम्ही काहीच पाहू शकत नाही. ओके. जर तुम्हाला तुमचा लाईट जो आहे समाधीचा जे निमित्त आहे, तुम्हाला जर अ, मूत्राशय बघायचा आहे किंवा किडनीज बघायच्या आहे, ओके, तर तो तुम्हाला लाईट आतमध्ये घेऊन जावा लागतो सर. इट वर्क्स लाईक अ कॅमेरा. ते ऑपरेशन मध्ये बघा, तोंडा, मला वाटतं एंडोस्कोपी मध्ये छोटासा असा कॅमेरा टाकतात आतडे वगैरे सगळं बघण्यासाठी. सेम भगवान बुद्धांचं वाक्य काय आहे? सीइंग थिंग्स ऍज दे रिअली आर. ओके. त्याचं मूळ वाक्य, मूळ कशासाठी म्हटलं? इम्परमनन्स, नॉन सेल्फ अँड सफरिंग. जे मूळ आहे ते तुम्ही पाहता समाधीमुळे, परंतु तुम्ही पाठ पण पाहता, स्वतःचे पाठ पण बघायला लागतं. ओके. तर या पद्धतीने जेव्हा आपण मूव्ह होतो प्रॅक्टिसकडे, तर 100% त्याचे जे रिझल्ट असतात ते खूप बेनिफिशियल. जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसणार नाही. ओके. जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला दिसणार नाही. हं. तर ज्यावेळेस आपण डिटेलिंग करत आहे, ओके, तर तुम्ही काय करता, स्लोली मूव्ह होता. बघा तर मग किती पॉवरफुली वर्क करतो. ओके. स्लोली मूव्ह करता. आता एक गोष्ट मला माझ्या ड्रायव्हरनं शिकवली भारतामधल्या, की सर म्हणे फास्ट गाडी तर कोणीही चालवून घे, परंतु तो गर्दीमध्ये स्लो गाडी चालवतो तो पॉवरफुल असतो कधी पण. बघा, शिकायसाठी प्रत्येक गोष्ट आपल्या आजूबाजूला भेटत आहे. आपल्यासोबत जे घडत आहे त्याच्यापासून आपण कंटिन्यू शिकत आहे. तर काय म्हणतो की स्लो गाडी चालवणंच म्हणजे परफेक्शन आहे. हा हा, जन ब्राह्म काय म्हणतात? स्लो इज द फास्टेस्ट वे. स्लो इज द फास्टेस्ट वे. राईट आहे. कारण की स्लो वर्क मध्ये ज्यावेळेस डिटेलिंग भेटते तुम्हाला, ओके, डिटेलिंग मध्ये घुसता तुम्ही, त्यावेळेस तुम्ही शाईन करता 100%. ओके. कारण की अजून एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, जस्ट एनकरेजमेंट. ब्रुसली माहिती का? माहिती का? पटकन सांगा. ब्रुसली खूपच पॉवरफुल पर्सन होता. येस. तो काय म्हणतो माहिती का? त्याचं म्हणणं आहे की आय डिड नॉट अफ्रेड हु नोज 10,000 स्टेप्स, 10,000 पंचेस, पंच केले. ओके. तो काय म्हणतो की आय नीड नेवर अफ्रेड द पर्सन हु नोज द 10,000 पंचेस, बट आय अफ्रेड टू, ऐकू येते ना सर्वांना? हा. आय अफ्रेड टू दोज पर्सन हु नोज वन पंच इन 10,000 वेज. आणि ज्यानं 10,000 वेळेस एकाच पंचची प्रॅक्टिस केलेली त्या पर्सनला मी भीतो. बघा, आता या वाक्यावरून त्याचं म्हणणं काय आहे की मी त्या व्यक्तीला कधीच भीत नाही ज्याला 10,000 पंच माहिती आहेत वेगवेगळे, परंतु मी त्या व्यक्तीला भीतो ज्यानं एकच पंच 10,000 वेळेस प्रॅक्टिस केलेला आहे. वाक्य खूप महत्वाचं आहे. सेम पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करतायत. एकच पद्धत
परंतु 10,000 वेळेस. तुमचा पंच कुठं बसत आहे माहिती आहे का? सफरिंगला बसत आहे. एक जॅकलची स्टोरी आहे. हं, हं. एक कोल्हा जो असतो, तो पळतो इकडे तिकडे उठतो. थोडस खाजवलं की इकडे पळतो, थोडस खाजवलं की इकडे पळतो. माहिती आहे का ही स्टोरी? माहिती का? माहित नाही वाटत. येस. बुद्धा एकदा एका जॅकलला पाहतात. वाईट डॉग म्हणतो, राईट? तर ते काय करतात? ते जंगलामधून पळून जातात. ओके. जॅकल. हा, तर ते एका ठिकाणी थांबतात. थोड्या वेळ थांबतात, मग पुन्हा पळतात. हा, एखाद्या बुश मध्ये पळत, एखाद्या केव्ह मध्ये पळत. ओके. थोड्या वेळ तिथे थांबतात, मग लगेच झाडाखाली पडतात. ओके. थोड्या वेळ थांबतात, मग अजून दुसरीकडे पळतात. 1 मिनिट थांबतात, अजून दुसरीकडे पळतात. थोडस झोपतं, अजून जंप मारतं, अजून पळतात. ओके. थोडस उभं राहतो, लगेच इकडे तिकडे पळायला लागतो. ओके. तर हा कंटिन्यू पळत राहतो. आणि या पळण्यामध्ये ही इज अनकम्फर्टेबल. तर त्याला काय करावं लागेल? त्याला थांबावं लागेल. त्याला उभं राहावं लागेल. त्याला स्थिर राहावं लागेल. तर कंटिन्यू हा काय करतो की थोडा थांबतो, थोडा पळतो, थोडा थांबतो, थोडा पळतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, तुम्ही तो कोला पाळला का दुपारी, जो पळत होता? हं? त्याला उभं राहण्यामध्ये दुःख आहे, त्याला पळण्यामध्ये दुःख आहे, त्याला बसण्यामध्ये दुःख आहे, त्याला झोपण्यामध्ये दुःख आहे. जेव्हा तो उभा आहे आणि त्याला उभं असताना दुःख होते, डिस्कम्फर्ट होते, तर त्या उभ्या राहण्याला तो दोष लावतो. आणि ज्या वेळेस तो पळतो 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 आणि झोपून जातो, तर तो त्या झाडांना दोष लावत, उभं राहताना किंवा मला सावली नाही दिली. त्यानंतर पळतो 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 त्या गुहेमध्ये जातो. ओके. त्या गुहेमध्ये जातो आणि नंतर त्या पळण्याला दोष लावतो. तर प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे मॅनेज करणं. मॅनेज नाही होत. मॅनेज नाही होत. आपणही सारखेच आहे जॅकल सारखं. वी आर जस्ट सेम एज जॅकल. कोल्यासारखंच आहे. आवर आपले जे असंतुष्ट रॉंग व्ह्यूज आहे ते आपल्याला पळवतात. कारण की आपण काय आहे की आपण सेन्स रिस्ट्रेंट करतच नाही. आपण इंद्रियांना प्रबंधित करतच नाही. आपण कुठेही राहा, आपण थायलंडमध्ये राहा, अमेरिकेत राहा, का इंग्लंडमध्ये राहा, की भारतात राहा, की श्रीलंकेत राहा, आपण कुठंच सॅटिस्फाईड होत नाही. का? कारण की इंद्रियांना आपण संवरित करत नाही. आणि सर्वात महत्वाचं, आपण संवरित का होत नाही? कारण की आपला जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा असतो, रॉंग व्ह्यू असतो. तर सर्वात महत्वाचं काय? भगवान बुद्ध म्हणतात की तो जॅकल शांत तेव्हाच होईल जेव्हा तो संतुष्ट होईल. आणि सर्वात महत्वाचं की आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे.
मॅनेज करता आलं पाहिजे, संतुष्ट राहता पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आपले जे रॉंग व्ह्यूज आहेत, जसं त्या जॅकलचा रॉंग व्ह्यू होता, किंवा मग मी उभं राहिलो तर मला उभं राहण्यामुळे त्रास होते म्हणून मी पळतो, मी पळत येतो मला पळण्यामुळे त्रास होते. मी आता झोपतो, मी झोपत येतो मला झोपण्यामुळे त्रास होते. मी आता बसून राहतो, मी बसून राहिल्यामुळे मला त्या जंगलाचा त्रास होते, मला त्या झाडाचा त्रास होते. मला याचा त्रास, मला त्याचा त्रास. हे आहेत आपले रॉंग व्ह्यू. आपली मिच्छादिट्ठी क्लिअरच होत नाही. पळणं त्यालाच म्हणतात. ओके. श्रद्धा अँड समाधी व्हेरी पॉवरफुल आहे. दोन्ही एकामेकाला सपोर्ट करतात. दोन्ही एकामेकाला सपोर्ट करतात. ओके. तर जॅकलच्या स्टोरीनं आपण समजायला पाहिजे की व्हॉट वी आर डुईंग, व्हॉट वी आर डुईंग. जॅकल जे आहे, तर भगवान बुद्धांनी हे जे उदाहरण दिलेले आहे अतिसुंदर दिले की अ, आपण कोणत्या पद्धतीनं वर्कआउट करतो. ओके. तर असो, तर आपल्याला आता आपली प्रॅक्टिस सुरुवात करायची. इम्पॉर्टंट आहे ते. तर सर्वांनी सरळ बसायचं आहे. त्यानंतर रिलॅक्स माइंड, रिलॅक्स बॉडी पूर्णपणे. डोळे बंद करायचे. शरीर ढिल्लं सोडून द्यायचं, परंतु ताट तटस्थ सरळ. रिलॅक्स पूर्ण. त्यानंतर तुम्ही 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. असेच लांब श्वास. श्वासावर यायचं तुम्हाला. लक्ष पूर्णपणे श्वासावर. पूर्णपणे स्थित तुम्ही सरळ स्तब्ध शांत संयमित. कोणतेही विचार मनात नाही. फक्त हा क्षण.
लक्ष येणाऱ्या आणि श्वासावर. जिथं तुमचा श्वास टच होत आहे तिथं तुम्हाला जाणायचं आहे की श्वास टच होत आहे. ती जागा माहीत झाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला तिथं स्थित करायचंय आणि येणारा जाणारा श्वास बघायचा. कंटिन्यू. तरी एखाद्या व्यक्तीसारखं जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्तब्ध होताय तर तुमचे विचार आणि तुमचं शरीर जे आहे ते डायरेक्टली फोर्स करतं दुर्गुण अपोज करणं. बसलेल्या स्थितीमध्ये आहात, सेम जॅकल. जसं कोला एका ठिकाणी बसतो त्याला पेन सुरू होतो थोड्या वेळानंतर बॉडीचा, तसंच पेन आपल्या पायांना, तळपायांना हळूहळू सुरू होतं. सर्व लेट करायचं, जाऊ द्यायचं. सातत्य तुमचं पाहण्यामध्ये. विचार जास्त येत असतील तर एक काउंटिंगचा राऊंड करून घ्यायचा, 1 ते 5. काउंटिंगचा राऊंड तुम्ही करताय 1 ते 5. जर विचार येत असतील तर, विचार नसतील, स्थिरता, स्तब्धता, शांतता, संयम आणि मनामध्ये आनंद, शरीरामध्ये सुखद वेदना, अशी जर स्थिती असेल तर या स्थितीमध्ये तुम्ही असंख्य पुण्य तुमच्या चेतन मनातून अचेतन मनामध्ये जमा करतात. श्वास येत आहे, जात आहे, कंटिन्यू तुम्ही.
जिथं श्वास टच होतो नाकपुड्याच्या वर किंवा ओठाच्या जवळ किंवा नागपुराच्या आतमध्ये थोडस, ती आहे तुमची जागा बसण्याची, स्थित होण्याची. सातत्य ही सर्वात मोठी चावी आहे समाधीसाठी. हळूहळू तुम्ही माझ्या शब्दांच्या बाहेर जाणार नाही. लक्ष पूर्णपणे श्वासासोबत श्वासावर, जसा एक हॉनेस्ट गेटकीपर. ऑनेस्ट गेटकीपर आपली जागा सोडत नाही, तशीच जागा तुम्ही ती पकडून ठेवायची दिवसभरामध्ये पण. हळूहळू आता तुम्हाला मेत्तावर यायचंय. स्वतःसाठी पहिले म्हणायचंय ओनली 2 लाईन. शांतता आणि द्वेष. मला शांतता प्राप्त हो, माझा द्वेष नष्ट हो. 2 लाईन्स तुम्हाला कंटिन्यू करायच्या आहेत. कंटिन्यू तुमचा श्वास स्थिर झालेला आहे, परंतु लक्ष तुमचं मैत्रीवाणीवर, स्वतःसाठी आणि सर्व जीवनसाठी. तुमचं लक्ष आता मैत्री भावनेवरून माझ्या आवाजावर आणायचं आहे. शरीर पूर्ण स्थिर, स्तब्ध, शांत, सरळ, संयमी. आपल्याला असंतुष्ट नाही राहायचं आहे, असंयमित नाही राहायचं आहे. शरीर जे आहे, बॉडी जी आहे, ती वेल कंपोज्ड, वेल मॅनर. एक उत्कृष्ट व्यक्ती हा उत्कृष्ट शिलाच बनत असतो.
तुमचं लक्ष आता माझ्या आवाजावर. इमॅशनरी तुम्हाला स्वतःला बघायचंय, जसं तुम्ही आरशामध्ये बघता. आरशामध्ये जसं तुम्ही बघता आणि तुम्हाला दिसतं, तुम्ही बसलेले आहात, या पद्धतीने तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर दुरून नाही बघायचे, जवळून बघायचे. पहिले यायचे हेड, हेअर, डोक्यावरचे केस. जसं मी इन्स्ट्रक्शन दिलं होतं सकाळी, सेशन चालू होता होताच, की तुम्हाला स्कॅनिंग करायचं आहे एकदम जवळून. तुम्ही ऑलरेडी तुमचं डोकं पाहिलेलं आहे, तुमची टाळू पाहिलेली आहे, केस पाहिलेले आहे. तो पूर्ण भाग बघायचा आहे आता. तुम्ही पूर्ण भाग बघताय आता केसांचा. केसांचा भाग बघताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रंग घाणेरडा आहे, आकार घाणेरडा आहे. म्हणायचं तुम्ही मनातच. हळूहळू बघायचं केसांना. तुम्ही एखादा कॅमेरा फिरवताय, तसं तुम्हाला डोळे एकदम 1 इंचापासूनच फिरवायचे, 1 इंचही नाही. इतक्या सूक्ष्मरित्या तुम्हाला ते बघायचे आहे. व्हिडिओ. रंग घाणेरडा, आकार घाणेरडा, गंध घाणेरडा, जागा घाणेरडी, संयोग घाणेरडा. स्क्रीनच्या सोबत ते तुम्ही पाहताय. एकदम जवळून स्लो मूव्ह करायचं. बघायला अवघड जात असेल, पण प्रयत्न करणं महत्वाचं असते. कधी कधी अवघड जातात, मन विचलित राहतं, विचार येतात. त्यासाठीच आपण आरापारा आणि काउंटिंग घेतला, मेहता घेतली, मनाला थोडस शांत, स्थिर, स्तब्ध करायला. त्यानंतर हळूहळू तुम्हाला बॉडी हेअर वर यायचंय. हेड हेअर वर डोक्यावरचे केस तुम्ही पाहिले. शरीरावरचे केस पाहताना तुम्हाला एकदम जवळून बघायचं आहे की कशी ते केस प्रोटेक्ट करतात तुम्हाला डर्ट पासून. त्यानंतर जेव्हा तुम्ही जवळून पाहता तर जास्तीत जास्त केस तुम्हाला दिसतात. त्यानंतर त्यांचा संयोग दिसतो स्किनवर लागलेला. त्यानंतर कलर दिसतो. जेव्हा तुम्ही एकदम जवळ जाता एखाद्या कोणत्याही वस्तूच्या, तर तिचा गंध पण समजतो. आकार, कलर, सगळं घाणेरडं आहे, खूप घाण आहे. तुम्ही पाहते आता बॉडीवर पहिले डोक्यांच्या केसावरून तुम्ही खाली यायचं, थोडस भुवया बघायच्या. बॉडी हेअर, भुवया बघायचं तुम्हाला आता. सर्वजण भुवयावर या. भुवया बघत आहे. त्या भुवया बघत आहे तुम्ही, ज्याला तुम्ही सुंदरतेचं प्रतीक समजता.
यानंतर तुम्हाला नाकाच्या जवळ यायचंय. तुम्ही बघू शकता नाकाच्या आतमध्ये पण केस असतात जे घाण साचवत राहतात, आतमध्ये जाऊ देत नाही. डर्ट, घाण साचवत राहतात. ते पाहायचंय तुम्हाला. त्यानंतर तुम्ही पायावरचे केस पाहू शकता. पायावर पण केस असतात. रंग, आकार, गंध, जागा, संयोग या पाच वस्तू प्रत्येक पार्ट मध्ये बघायच्या आहे. त्यानंतर तुम्ही नेल्स वर या. नख, नखा एकदम जवळ नखांच्या हाताची जी बोट आहे ते नख बघा. हालचाल बिलकुल नाही. फक्त तुम्हाला मनामधली इमेज आहे ती फिरवायची आहे. ती जवळ आणायची आहे, तिला बघायचं आहे. नख, सध्या तर तुम्हाला नख हे तुम्हाला पिंकिश दिसतात किंवा पिंक दिसतात, कारण की त्याच्या खाली ब्लड आहे. ओके. पण जर तुम्ही ते उपटून काढलं नख, तर तुम्हाला ते पिंक दिसणार नाही, ते खूप घाणेरडं दिसणार. सेम नख पायाचे पण. पायाची जी बोट आहे त्याचे कधी कधी हे नख स्किन मध्ये घुसतं बघा साईडला. स्किन मध्ये घुसल्यानंतर त्याचं पेन होतो, तिथं घाण जमा होते. ते बघा. कधी कधी त्या नखामुळं जखम होते, ब्लड तयार होते, ब्लड साचते तिथं. ते बघा, डिटेलिंग तुम्ही करताय. ज्यावेळेस तुम्हाला घाण दिसते नखांची, तर तुम्हाला डेव्हलप करायची गरज नाही. दूर जाण्यासाठी ऑटोमॅटिक ते डेव्हलप होते. तुमचं जे चित्त आहे ते आकर्षक गोष्टीला आकर्षित होणार नाही, कारण की मूळ रूप तुम्ही पाहताय गंध, घाण. त्यानंतर तुम्हाला दातांवर यायचंय. दोन्ही हातांच्या पायाच्या नखावून तुम्ही दातावर यायचंय आता. ठीक. त्याचे दात असतात, दातामध्ये फट असते, तिथपर्यंत जायचंय. त्यानंतर समोरची साईड, पाठीमागची साईड, आतमधली साईड, लेफ्ट राईट सगळं पाहायचंय. पाहताना विचार करायचा आहे किती घाणेरडं आहे, रंग घाणेरडा आहे, पिवळसर.
आकार घनता आहे, जागा, संयोग, स्किनच्या आतमध्ये दात गेलेले. ज्यावेळेस तुम्ही दात उपटता किंवा दात पडतो तर त्याच्या आतमध्ये बघायचं किती घाण साचलेली असते. प्लाक्स, प्लाक म्हणतो त्याला आपण, प्लाक. पिवळं पिवळेपणा जमा झालेला असतो. जर तुम्ही त्याला थोड्या वेळ ठेवलं बाजूला, 1 घंट्यासाठी, आणि त्या दाताला पुन्हा जर जवळ आणलं आणि पाहिलं, तर त्याचा गंध इतका घाणेरडा असतो की तुम्हाला उलटी होऊन जाईल. तुम्ही कोण देसाल. तर इतकी घाण आपण आपल्या शरीरामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे. पण आपण त्याला आपल्या भ्रमामुळं, आपल्या आपल्या असंतुष्ट वृत्तीमुळे आपण त्याला काय करतो, त्याला सुंदर समजावं. जिथं सत्य असेल तिथं संतुष्टी ऑटोमॅटिक येते. दाताची घाण तुम्ही पाहताय, त्यानंतर तुम्ही हळूहळू बाहेर यायचंय. स्किन, स्किन बघा. मध्ये फॅट तिचे खिलोत्तम, तच्छो, त्याच्या खाली जे आहे खिलोत्तम फॅट आहे. मेदो, मारू, ममस्सम, म्हणजेच मांस. अशा यानं ती स्किन तयार झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑपरेशन करता किंवा तुमच्या शरीराचं ऑपरेशन होत असतं, स्किनवर यायचंय तुम्ही, हा पूर्ण शरीराची स्किन तुम्ही पाहताय. या स्किनला ज्यावेळेस आपण धुत नाही, तर याच्यावर एक प्रकारचे जे घाण आहे ती साचायला सुरुवात होते. आपलीच घाण. आपलीच घाण साचायला सुरुवात होते. 10 दिवस आंघोळ करू नका, घाण वास येते. जर तुम्ही स्किन पील केली किंवा याला असं कट मारला, कट मारल्यानंतर ब्लड येते, पण ब्लड साफ केल्यावर तुम्हाला पिवळसर भाग दिसते, पांढरा पिवळसर. मेदो, फॅट, फॅटची लेअर. जळून पाहिजे, घाणेरडेपणा, त्याचा घाणेरडेपणा तुम्हाला ते पील केल्यावर दिसतं. ज्यावेळेस तुम्ही स्किनला करता त्यावेळेस ते दिसतंय. त्यानंतर मांस, हा आतमधला पार्ट आहे. एकूण 20 भाग जे आहे ते पृथ्वी धातूला जातात, आणि 12 भाग जे आहेत ते जल धातूला जातात शरीराचे. असं जल आणि पृथ्वीनं एकूण 32 भाग बनलेले आहेत. ज्यावेळेस आपण त्वचा काढतो, तर त्याच्या खाली मांस आहे, ज्याला मामासम म्हटलं जातं.
पूर्णपणे स्थिर स्थिर गंभीर आहे तुम्ही. तुमचं अधिष्ठान की तुम्ही हलणार नाही. मांस. तुम्हाला माहिती आहे की माशांचा जो कलर आहे, मांसचा कलर हा घाणीट आहे. रंग. तुम्ही जर ते मांस थोडस असं पडून ठेवलं, जसं आपण मटन आणि चिकन आणतो, ते पण मांस आहे. राईट. पण त्याला तुम्ही 2 दिवस तसंच पडू दिलं तर त्याच्यामधून किडे येतात, अळ्या येतात. इतकं घाण आहे, तयार होतात बॅक्टेरिया. सेम आपलं पण आहे. त्याच्यावर पूस असतो, जर त्याला जखमीला चांगलं नाही केलं तर. तर हे मांस जे आहे, कवर आहे आपल्या हड्ड्यावरचं. हड्ड्यावरचं कवर आहे, एक प्रकारचं कोटिंग आहे. हेवी कोटिंग. मांस. तुम्ही आतमध्ये पूर्णपणे आता लक्ष कुठंच बाहेर नाही. शांत, स्थिर, स्तब्ध, सरळ. हळूहळू तुम्हाला आता मांसपासून नसा, नहारू. जसं तुम्ही मांस काढून टाकता शरीरावरचं पूर्णच्या पूर्ण, तर तुम्हाला काय दिसतं, वेगवेगळ्या अशा नसा दिसतात हातावर. तुम्हाला नसा तशा वरतूनही दिसतात, टच्चर केलं होतं. परंतु पूर्ण शरीरामध्ये छोट्या मोठ्या अशा नसा दिसतात. ते रक्त वाहण्याचं काम करत असतात पूर्ण शरीरामध्ये. त्या नसा तुम्ही जर पाहिल्या तर खूप घाणेरड्या आहे, व्हाईट. जसे पाईप असतात छोटे छोटे व्हाईट, त्या टाईपची पाईप आपल्या शरीरामध्ये पाईपलाईन केल्या गेलेली आहे पूर्ण ठिकाणी. जर तुम्ही ते काढलं तर तुम्हाला नसांचं जाळं दिसेल वर, विथरलेलं. हड्ड्या आणि मांसाच्या मधात येते. तर नसांचा जो संयोग आहे, नसांची जी जागा आहे, नसांचा जो गंध आहे, आकार आहे, रंग, सगळा घाणेरडा आहे. सगळा घाणेरडा आहे. टेंडन्स म्हणते. नसा पाहता जवळून पाहिजे, तुम्ही जर पाहिलेला असेल तर. इमॅजिन करा की तुम्ही बसलेले आहे, शरीराची पूर्ण स्किन बाहेर पडलेली आहे, काहीच नाही स्किन. इमॅजिन करा त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण मास्क तुम्ही काढून टाकलेलं आहे शरीरावरचं. मास्क काढलं, स्किन काढली, पार्ट काढले, डोळे काढले, जीभ नाही. फक्त आता काय आहे, साध्या आहेत आणि फक्त तुमच्या नसा आहे. त्या नसा तुम्ही जवळून पाहताय. कलर, गंध, आकार, संयोग, जागा, नसांची घाणेरडी आहे. आता इथून तुम्ही काय करायचं आहे की पूर्ण नसांचं जाळं तुम्ही शरीरावरून काढून घेतलेलं आहे आणि फक्त हड्ड्यांचा सापळा बसलेला आहे. बघा तसं.
पासून तर पायाच्या छोट्या तळपायाच्या छोट्या अंगठ्यापर्यंत तर तुम्ही पाहिलं तर पूर्ण नसाचं झाड आहे. नेक्स्ट पार्ट, हड्डी, अथ्थी म्हणतो आपण त्याला. आता तुम्ही नसा काढून टाका, हड्ड्या आहेत फक्त. आणि त्या हड्ड्या तुम्ही पाहताय बसलेला आहे. या स्टेजला जर कोणी मागच्या जन्मामध्ये स्केलेटन कसिना किंवा मेडिटेशन केलेलं असेल समर्थामधून, तर या स्टेजला तुम्हाला लाईट येतात. तुम्ही हड्ड्यांचा सापळा बघताय, जवळून बघायचंय डोक्यावरची हड्डी, नंतर डोळ्याच्या जवळचा जो हड्ड्यांचा एक प्रकारचा गड्डा बनलेला आहे कालचं ते, नाकाच्या समोरचे श्वास घेण्यासाठी जो गड्डा आहे तो, त्याच्यानंतर अं, नाक आणि दाताच्या मधात जो हड्डींचा सापळा आहे तो, त्यानंतर दातांची जी जागा आहे ती, पूर्ण चेहरा असा, असं तुम्हाला कमरीपर्यंत बघायचं, पूर्ण वाईट. मागच्या जवळची हड्डी, खांद्याच्या जवळची हड्डी, पाठ, छातीच्या जवळ असलेला सापळा, आणि हाताच्या ज्या हड्ड्या आहेत त्या तुम्ही बघायच्या आहेत, खांद्याच्या जवळच्या बघायच्या आहेत. प्रकाश नाही तुम्ही आतमधून. जेव्हा तुम्ही हड्डी फोडता, ओके, जेव्हा हड्डी तुटते तर त्याच्यामधून बोन मॅरो येत असतो. एक पिवळसर पांढरा पदार्थ, लालसर पिवळसर पांढरा, तो बोन मॅरो जो आहे त्याला हड्डी मज्जा म्हणतात. हड्डी मज्जा, ते तुम्ही बघायचं आहे. स्केलेटनहून बाहेर या तुम्ही, पूर्ण स्केलेटन पाहिलं तुम्ही आता, त्याच्यामधून बाहेर या, तिथून तुम्हाला आतमध्ये जायचंय. अख्खी मज्जा, बोन मॅरो, त्याच्यावर जायचंय, ते पण पाहायचंय. बोन मॅरो, पिवळसर भाग जो आतमध्ये असतो ते पाहणार तुम्ही. प्रत्येक पार्ट पाहताना ऐकताना त्याला तुम्हाला पद्धतीने चेक करायचं, बघायचं रंग, आकार आणि संयोग. नंतर हळूहळू बाहेर या. तुम्हाला आता मूत्राशय बघायचा आहे. तिची लकीची जागा आहे तिथे लगेच जमा होते. ओके, ते मूत्राशय तुम्ही डायरेक्ट तर नाही पाहू शकत, परंतु तुम्ही असं समजायचं की गोल फुगा आहे
आणि त्याचं तोंड थोडस मोठं आहे आणि त्याच्यात ते सगळं मूत्राशय जमा आहे. मूत्र जमा आहे. त्याला मूत्र पिशवी म्हटलं जातं. पिशवी जमा असतं. किंवा आपण त्याला मूत्रपिंड म्हणतो. त्यानंतर येतं हार्ट, हृदय. हार्ट सर्वात महत्वाचा भाग, परंतु त्याचा रंग, आकार, गंध, जागा आणि संयुग गानेड्या. हार्टच्या ठिकाणी आलात तुम्ही. तुमच्या आतमधला प्रवास हृदयापर्यंत आलेला आहे. नंतर मूत्राशय. ते मूत्राशय दोन पार्ट तुम्ही रिसेंट केले. आता हार्टवर. हार्टला तुम्ही पाहता की वेन्स पण असतात, त्याला मास पण असते. ओके. वेगवेगळ्या पद्धतीने ते बनलेलं आहे, परंतु काम आपल्याला सेटल करण्याचं करतं, ते जिवंत ठेवण्याचं करतं. हृदय पंप करत राहतं ब्लडला दरवेळेस. पुन्हा तुम्हाला वापस यायचं आहे हड्डीवर. बोन्स. बोन्सवर या. तुम्हाला आता नाकाची जी हड्डी आहे, ती बघायची. नाकाची जी हड्डी आहे ती बघायची आहे थोड्या वेळासाठी. एकाच ठिकाणी थांबणार तुम्ही. पीठ स्थिर, एकदम स्थिर. हड्डी पाहताय नाकाच्या जवळची. तप्त, शांत आणि स्थिर तुम्ही एकाच ठिकाणी. तुमचं मन एकाच ठिकाणी थांबलेलं आहे नाकाच्या हड्डीजवळ. तिथून हलणार नाही. तुमची श्वास संथ गतीने घेत आहे, त्याला बघायची गरज नाही. फक्त हड्डीला पाहताय. हा हाडांचा सापळा आपण दरवेळेस सोबत घेऊन चालत असतो, ज्याला आपण भितो. जर एखादा व्यक्ती जळला आणि त्याचा हड्ड्याचा सापळा दिसला तर आपण त्याला भितो. परंतु एक पूर्ण हड्ड्यांचा सापळा आपण आपल्या आतमध्ये पण घेऊन चालत आहे. तर हा भ्रम तुम्ही आताच दूर करून टाकायचा भयाचा.
भय आणि वासना या दोन गोष्टी अनागामी पर्यंत जाण्यापासून मुख्य दुर्गुण आहे. आणि जोपर्यंत आपण पाहणार नाही डायरेक्ट, तोपर्यंत होणार नाही. हे भगवान बुद्ध सरळ म्हणतात, सीइंग थिंग्स ऍज दे रिअली आर, वेन यू सी द थिंग्स. ज्यावेळेस तुम्ही जे जसं आहे तसं पाहायचं असेल तर विदाऊट समाधी होणार. दुर्गुण तुम्हाला नष्ट करायचे असतील तर फक्त बोलून होणार नाही, हे कधीही लक्षात ठेवायचं. पाहावं लागेल. दर्शन म्हणजे ज्याला आपण दर्शन म्हणतो. दर्शन म्हणजे पाहणं, संपर्क, संफस्स, फस्स समुदाय सभ्य धम्म. फस्स ज्याला संपर्क म्हणतो आपण. तर दर्शन आणि फस्स हे दोन शब्द कधी लक्षात ठेवतात, ज्यामुळं आपल्याला रिमूव्हल कामात येतं विपश्यनेपासून. कंटिन्यू स्केलेटन बघायचंय आता. डोक्यावरच्या भागावर जायचंय, जो तुमच्या भुवयापासून एक राऊंड शेप जर बनवला तुम्ही डोक्याचा, भुवयापासून एक असा जर गोल शेप बनवला, तर जी हड्डीची जे झाकण तयार होतं ते पाहायचंय तुम्हाला, जो ब्रेनला प्रोटेक्ट करत आहे तुमच्या. तुम्ही कंटिन्यू जेव्हा हड्डी सोबत येतं ते ग्लो व्हायला सुरुवात होईल, प्रकाशित. तर हळूहळू आता तुम्ही त्या व्हिज्युअल सेल्फ इमेज जी तयार केली तुम्ही, डिजिटल प्रोजेक्शन, मेंटल प्रोजेक्शन, डिजिटल नाही मेंटल प्रोजेक्शन ना, ती तुम्हाला आता दूर करायची. ओके, दूर करा आणि हळूहळू पुन्हा तुमच्या श्वासावर येऊन जा. नाव रिलॅक्स, रिलॅक्स होऊन जा आता.